ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 आमची जवळजवळ 20 वर्ष पूर्ण झाली, परंतु आम्ही प्रथम वर्ष आलो तेव्हा असं वाटत होतं एकच वर्ष वारी करावी, परंतु जिथून लागलो तिथून अजून खंडता नाही. या सोहळ्याचा अशी आवड लागते की माणसाला एक टाइम जाऊन नाही तो परत पुन्हा वर्ष लगेच 15 दिवस पूर्वीच तयारी करतो. या सोहळ्याचं असं महत्त्व आहे का इथं जातीभेद असा कुठला भेद नसता करताना यारी यारी लहान थोर याती भलती नारी न करावा विचारा न लगे चिंता कवणाशी. ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे ह्या सर्वांना आम्ही बाळ्या भोळ्या बाबड्यांना हा सुगम मार्ग संतांनी आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी हा मार्ग दावून दिला, त्याबद्दल त्यांचा पण आम्ही सतत आभार मानतो. कारण यांनी जर मार्ग दाखवला नसतात आम्ही कुठेतरी असतो आज. म्हणजे काही वर्षापूर्वी तुमच्या सोबत आलो होतो दिंडीमध्ये, त्यावेळी तुमचं कुटुंब जे होते तुम्ही पाय चप्पल न घालताना ती वारी करायचं, तेव्हा आता परंपरा तुमची लागू आहे का? नाही, सध्या नाही. त्रास होतो जरा. 2 वर्ष आम्ही ते अनवाणी वारी केली. आम्ही 2 वर्ष पंढरपुरात केली आणि 2 वर्ष आळंदीच्या पायवर 2 अनवाणी केली. आता जमत नाही ते. धन्यवाद. यांनाही मी काही वर्षापासून पाहतो दिंडी सातत्याने जात असतात, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ दिंडीबद्दल. बाबा काय सांगाल तुम्ही दिंडीचा अनुभव? आम्ही चालू या वर्षामध्ये आज असं वाटायला लागलं का 55 वर्षामध्ये आम्हाला आज सोन्याचा दिवस आज जसा अमृते पाहिला याप्रमाणे तुम्ही आम्हाला हे प्रक्षेपण करता. हे खरोखर असं वाटतंय का जीवन आमचं सोन्याचंच झालं असं म्हणायला हरकत नाही. कुणामुळं तर आमचे धर्मदास बाबा, आमचे मधुकर बाबा आणि आमचे सेक्रेटरी यांच्यामुळं आम्ही पायी चालतो. हा आनंद आम्ही लुटतो. इतका आनंद लुटतो का आमच्या आनंदामध्ये तुम्ही बी सहभाग व्हावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही किती वर्षापासून साधारण दिंडीमध्ये? सरासरी तरी 20 वर्षे चालतोय. बाबा 20 वर्षापासून या दिंडीत सातत्याने पायी चालतात. येथील मावशी तुळशीवाले त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. मावशी काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून जाता, तुमचा काय अनुभव आहे दिंडीबद्दल? माझी झाले असेल 30 वर्ष. म्हातारी जायत होती तुळस घेऊन, पहिले ती म्हातारी वाढली. आता ते बाबा धरमचा बाबा लागले मला बोलायला का भीमा आता तू तुळस घेशील का? मी नवीनच मालकरी झाली होती त्या वर्षी. तर बाबा म्हणले घेईल. तू बोलतात मेली तरी तुलाच घ्यायला लागेल. मी म्हणले बाबा मी मेल्यावर कशी येऊ तुलाच घ्यायला? सगळी मला हसायला लागले बाबा लोक. तुम्हाला काय वाटतं दिंडीमध्ये ज्यावेळी तुम्ही पायी चालता त्यावेळी काय येतो? दिंडी आनंदच वाटला. Bye.
आपुले हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या ही दिंडी निघल्यापासून माझी वारी पायी चाललेली आहे. त्यामुळे मला जो आनंद मिळत आहे तो आनंद वर्षभर टिकत असतो. का वारी येईल कधी कधी ती मी तयारी करीन, ती महिनाभर मी तयारी करीत असतो. म्हणजे त्या वारीचा तो फार आनंद असतो. अनेक अडचणी आल्या. माझ्या वडिलांनी जेव्हा आम्ही माळसेज घाटातून यायचो, गाडी घेऊन यायचो, त्यावेळेला माळसेज घाटातून तिथून यायचो, गोगले काकांच्याकडे जर थांबायचो, फार ते कष्ट भोगलेले आहेत. म्हणून आम्ही ही दिंडी वारी ही फार समाधानकारक आहे. म्हणून ह्या दिंडीमध्ये फार जो आनंद मिळतो, सर्व लोक हा आनंद लुटतात. ज्ञानेश्वर महाराजांचा म्हणता माणसाला आनंद होत असतो, ना कोणता दोष नाही. जागरे साहेबांनी पण सांगितला ही दिंडी सर्वांची आहे, एकाची नाही, सगळ्या जाती धर्माची सगळी आहे. हे असं सांगल्यावर सगळ्यांना आनंद झाला असेल. म्हणून ही एकोबाची दिंडी आहे, सर्वांना घेऊन जाणारी आहे. म्हणून सतत नामस्मरण होतो आणि आपल्याला समाधान वाटत असतो. काही वर्षापूर्वी मी तुमच्या सोबत होतो आणि तुम्ही दिंडीमध्ये जे काय अंघोळ धुवाचं जर ठिकाण असतंय माळशेज घाटात, आपण एका याच्यात तुम्ही योगाचा जो प्रकार दाखवला होता आणि तुम्ही पाण्यावर तणगत होते. काय हा प्रकार आहे काय महाराज लोक याला चमत्कार म्हणतात. आणि त्यावेळी मी तुमच्या पोटावर साधारण 500 ग्रॅमचा दगड ठेवला होता. तोही प्रकार तुम्ही आता दिंडीत करून दाखवता का इतर आता हे भाविक येतात? हो, दाखवेन ना मी. हो, दिंडीमध्ये हात मोकळे ठेवून आणि नामस्मरण करीत मी सतत नामस्मरण करीत असतो. काही बोलत पण असतो का देवाचं नाम घेत असतो. ओम सौराष्ट्र सोमनाथम श्री शौलावर मलिकरजनम उज्जवनंत महाकालेश्वरम ओंकारांत परमेश्वर हिमालयांत केदारशन डाकिनिवनांत भीमाशंकरम वारणंत विश्वेश्वरम गोदावरीच्या तीरावर त्र्यंबकेश्वरम चिंताभूमिंत वदनाथम दारुकोणांत नागेश्वरम शिवलयांत गुणेश्वरम. हा मंत्र मी म्हणत असतो. शंकराचा हा मंत्र आहे आणि 12 ज्योतिर्लिंगाची नावं येत असतात. त्याच्यामध्ये मी हा मंत्र म्हटल्याबरोबर न पाण्यामध्ये तरत असतो, न फक्त काय श्वास घेत नाही, काय नाही, सतत नामस्मरण असतात आणि तरगुण राहत असतो. ह्यो मला अनुभव आहे. बाबांच्या घरी कोणताही प्रकारचा चमत्कार नसून फक्त बाबा हे मंत्र बोलतात, नामस्मरण करतात, त्यामुळे बाबा हे पाण्यावर तणगू शकतात. आणि मी प्रत्यक्ष यांच्याकडनं जो अनुभव आहे हा प्रत्यक्ष घेतलेले आहेत. आणि त्यांच्या पोटावर साधारण 500 ग्रॅमचाही मी दगड ठेवून तरीसुद्धा ते पाण्यावर तणगून राहायचे. कॅमेरामॅन विकीचा सुनील घरत, मी मराठी न्यूज, शहापूर, मलेगाव.